उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी पात्रालगत असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी गेलेलं आहे. अनेक नागरिकांचं तिथं नुकसान झालेलं आहे. जवळपास 200 घरांना खरं तर स्थलांतरित तिथं करण्यात आलेलं आहे. अशीच काही महिला आपल्याबरोबर काय सांगताल? काल तुमचं स्थलांतरण झाले, किती नुकसान झाले? आमचे नुकसान दरवर्षी होते. 2 ते 3 दिवस झाला आम्ही पाण्यातच राहतो. आमचं नुकसान भरपूर होतंय. आमची व्यवस्था करून द्या. हा इथं आम्हाला घर बांधून दिले तरी चालेल. तुमची काय मागणी? आमच्या मेंबरना त्यांच्यातर्फे होईल तेवढी खूप सोय केलेली आहे, पण सरकार काय करणार आहे आमच्यासाठी? त्यांनी रात्रंदिवस 3 दिवस झाले आमची व्यवस्था केलेली, राहायची खायची पियाची सगळी त्यांना झोप नाही आमच्यामुळं, पण सरकार काय करणार आहे? सरकारनं थोडं त्याच्या दखल घातली पाहिजे. आमची हीच आहे, म्हणजे की भाऊ आम्हाला खूप प्रयत्न करतात. दर वर्षाला अशीच नुकसान होते आमची, पण जरा थोडं सरकारने आम्हाला ह्या ठिकाणी सोय करावी आमची व्यवस्थित. तुम्ही काय सांगताल भाऊ? खरं तर तुम्ही इथं पुढारपण देखील करता. ही सगळे झोपडपट्टीधारकांची समस्या तुम्हाला माहिती आहेत. काय नक्की इथली समस्या आहे? प्रत्येक वर्षी पूर येतो आणि प्रत्येक वर्षी आपले भाऊची टीम समजे कार्यकर्ते भाऊचे मिळून यांची सोय करतात. खाणं पिणं राहण्याची सोय समजे करतात. पण आम्ही 92 पासून मागणी करतोय. हा या ठिकाणी खाली पार्किंग आणि वर घरं आम्हाला आमच्या लोकांना बाहेर दुसरीकडे कुठं न नेता हा या ठिकाणी घरं बांधून खाली पार्किंग आणि वर घरं बांधून द्यावी, हीच आमची प्रशासनाकडं मागणी आहे. नाहीतर आमचे एवढे हाल होतात, लोकांचे घरं वाहून जातात. प्रत्येक वर्षी लेकरं बाळ आहेत, रोज कामाला जाऊन खाणारे लोक आहेत. हे तरी प्रशासनाने ह्यात लक्ष घालून मागं सर्वे झालता. इथंच आहे खाली पार्किंग करून वर घर बांधून द्यायचे. 92 नुकसान भरपाई आता काय वाटतं? आता शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी. काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे काय, इथंच जागेवरती घरं बांधून द्यावीत आणि आम्हाला इथून काय स्थलांतर वगैरे नको आहे. आम्हाला इथंच जागेवरती काही घरं वगैरे बांधून द्यावीत. आपण बघितलं असेल की अनेकांनी खरं तर आता इथंच घरं बांधवण्याची मागणी केलेली आहे. या वार्डाचे नगरसेवक आपल्याबरोबर आहेत. काल आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये देखील एकता नगरला पाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमण असलेल्या झोपड्या काढायला सांगितलेल्या आहेत. किती इथं झोपड्या अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत? 2006 साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी या भागाची पाहणी केली असता या भागामध्ये जे अधिकृत झोपडपट्टी आहेत त्यांना स्थलांतर करण्याचं आश्वासन त्यावेळेस दिलेलं होतं. परंतु आज 2024चा दिवस उजडला तरी या लोकांना काय घरं मिळालेले नाहीत. आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि या लोकांचे जे घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्या लोकांसाठी भरघोस म्हणजे चांगल्या पद्धतीचा निधी मिळावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे करणार आहे. आपण बघितलं असेल की येत्या काळामध्ये या जागेवर तर खरं सर्वे झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील पुन्हा एकदा इथं पाहणी करावी आणि हे जे काही झोपडपट्टी धारक आहेत यांना याच जागेवरती इथं खालच्या साईडला पार्किंग करून वर त्यांना घरं बांधून देत अशी मागणी करता झोपडपट्टी धारकांनी आता केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामन सुशांत रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.